सगळ्या बुकी चालू आहेत, मग माझी एकट्याचीच बंद का? पोलिसांनी मटका मालकाला सांगायला नको का? दुसऱ्या एजंटाचं ऐकून पोलीस मला एकट्यालाच का लक्ष करतात असं म्हणत पन्हाळा तालुक्यातील कावरवाडी येथील एका अपंग बुकी चालक सचिन विनायक खवळे यानं कळे पोलीस ठाण्यासमोर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. शासकीय कर्तव्य बजावण्यास प्रतिबंध करण्याच्या उद्देशानं पोलीस ठाणे परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. कॉन्स्टेबल सुनील लहू खाडे यांनी फिर्याद दिली आहे. कळे येथील पोलीस ठाण्यासमोर कोणीतरी मटका बुकी चालक आत्मदहनाच्या तयारीत असल्याची कुणकुण मटका व्यावसायिकांकडून पोलिसांना आधीच लागली. त्यामुळे पोलीस सतर्क झाले होते. अपंग असलेला सचिन खवरे पेट्रोलची बाटली घेऊन पोलीस ठाण्याच्या आवारात आल्याचं सीसीटीव्हीत दिसताच अंकुश शेलार, सुनील खाडे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी सचिनच्या हातातील पेट्रोलची बाटली काढून घेत त्याला ताब्यात घेतले. पैशासाठी खाकीची लाचारी उघडकीस आल्यानं पोलिसांची भंबेरे उडून घाम फुटला. ही घटना वरिष्ठांच्या कानावर घालणार असल्याचं सांगत सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. सावर्डे येथील बुकी चालक बाबासाहेब काळे यांच्याकडे सचिन हा मटक्याच्या टिपण्या घ्यायला होता. आदल्या दिवशी छापा पडला, त्याच्यावर कारवाई झाली. इथून पुढे तू कामावर येऊ नकोस असंही सचिनला दुसऱ्या दिवशी मटका मालक नामदेव पवारनं सांगितलं. कळेपासून बाजारभोगाव करंजफेड पर्यंत मटका चालू आहे. मी अपंग आहे, मग मला एकट्यालाच मटका बंद करायला का सांगितलं? मला एकट्याला लक्ष करून या 2 महिन्यात माझ्यावर 5 वेळा कारवाई केली असं सचिन रडत रडत सांगत होता. घटना वाऱ्यासारखी पसरली आणि मटका व्यावसायिकांचे धावे दणाणले. नेत्यांचे, कार्यकर्त्यांनी, मटका व्यावसायिकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली. तू उद्यापासून बुकी सुरू कर अशी पोलिसांसमोर सचिनची समजूत काढत होते. मटका व्यावसायिकांचा पोलीस ठाण्यातील सहज वावर बरेच काही सांगून गेला. या घटनेनं खाकीचे धिंडोडे निघाल्यानं परिसरात जोरदार खळबळ उडाली आहे.